ഹലോ ചിൽഡ്രൻ, വെൽക്കം ടു ഹിന്ദി ക്ലാസ്. ഇന്നത്തെ ക്ലാസ്സിൽ ഹിന്ദി പരീക്ഷയുടെ മോഡൽ ക്വസ്റ്റ്യൻ പേപ്പർ നോക്കാം. സൂചന बीर बहुटी कहानी का यहाँ से पढ़े और 1 से 3 तक के प्रश्नों के उत्तर लिखे. ബീർ ബഹുട്ടി എന്ന പാഠഭാഗത്തിലെ ഗദ്യാംശമാണ്. ഗദ്യാംശം വായിച്ചിട്ട് താഴെ കാണുന്ന ചോദ്യങ്ങൾക്ക് ഉത്തരം നൽകുക. നമൂനയ്ക്ക് അനുസർ വാക്യയ്ക്ക് പൂർത്തീക്കാരെ, മാതൃക അനുസരിച്ച് സെൻറ്റൻസ് കംപ്ലീറ്റ് ആക്കാനാണ്. ബേല റിപ്പോർട്ട് കാർഡ് ദേഖ് രഹി തി, ഇത് പാസ്റ്റ് ടെൻസ് ആണ്, ഇത് പ്രസന്റ് ടെൻസിലേക്ക് ആക്കണം. ബേല റിപ്പോർട്ട് കാർഡ് ദേഖ് രഹി ഹെ. बेला क्यों दुखी है? ये स्कूल 5वीं कक्षा तक है. छठी कक्षा में दोनों को दूसरी स्कूल में जाना है. साहिल से विदा होने में बेला बहुत दुखी है. ഈ സ്കൂളിൽ 5ാം ക്ലാസ് വരെ ഉള്ളൂ. 6ാം ക്ലാസ്സിൽ അവർക്ക് വേറെ സ്കൂളിൽ പോയി പഠിക്കണം. സാഹിലിനെ പിരിയാനുള്ള വിഷമം ബേലയ്ക്കുണ്ട്. കഹാനിക്ക് ഇസ് പ്രസംഗ് के आधार पर पटकथा का एक दृश्य लिखे. കഥയിലെ ഈ ദൃശ്യവുമായി ബന്ധപ്പെട്ട് ഒരു പട്കഥ തയ്യാറാക്കാനാണ്. ഇതിൻ്റെ ആൻസർ ടീച്ചർ കൊടുത്തിട്ടുണ്ട്, അത് നോക്കി പഠിക്കുക. गुडली तो पराई है कहानी का है हमसे पढ़े और 4 से 6 तक के प्रश्नों की उत्तर लिखे. गुडली तो पराई എന്ന കഹാനിയിലെ പാരഗ്രാഫ് നൽകിയിട്ടുണ്ട്. അതിൽ നിന്ന് 4 തൊട്ട് 6 വരെയുള്ള ചോദ്യങ്ങൾക്ക് ഉത്തരം നൽകുക. കിസ്കാ നാം ഷാദിക്ക് കാർഡ്മേം നെഹിയന്ത, ആരുടെ പേരാണ് വിവാഹ കാർഡിലില്ലാത്തത്? गुडली का नाम. हम किस सामाजिक भेदभाव का संकेत है? लड़की लड़की का भेदभाव. अक्टूबर 11 अंतर्राष्ट्रीय बालिका दिवस के इस अवसर पर संगोष्ठी का आयोजन किया जाएगा. इसके लिए पोस्टर तैयार करें. പോസ്റ്ററിന് സ്കൂളിൻ്റെ പേരെഴുതുന്നു. അന്താരാഷ്ട്രീയ ബാലിക ദിവസ് का आयोजन, डेट, समय, उद्घाटन, स्कूल प्रिंसिपल, संगोष्ठी, विषय एഴുതുന്നു. लड़का लड़की का भेदभाव, सबका सौकार. अकाल और उसके बाद कविता की ये पंक्तियाँ पढ़े. प्रश्न 7 और 8 के उत्तर लिखे. अकाल और उसके बाद में कविതയാണ്. चमक उठी घर भर की आँखें, इसका मतलब क्या है? सब कुछ होने लगे. कवि और कविता का परिचय देते हुए कवितांश का आशय लिखे. കവിയെക്കുറിച്ചും പിന്നെ കവിതയുടെ ആശയം എഴുതുക. ഇതും ടീച്ചർ നൽകിയിട്ടുണ്ട്. എൻ്റെ ആൻസറും അത് നോക്കി പഠിക്കുക. आयाम कलाम के बहाने फिल्म कई हमसे पढ़े. 9 से 11 तक के प्रश्नों के उत्तर लिखे. उसका में निहित सर्वनाम कौन सा है? वह രണ്ടാമത്തെ ആൻസറാണ് ശരി. यहाँ स्कूल जाना किसका सपना था? कलाम का सपना था. कोष्ठक के शब्दों से वाक्य पिरामिड की पूर्ति करें. रणविजय डरता है. रणविजय परीक्षा से डरता है. रणविजय स्कूल की परीक्षा से डरता है. रणविजय स्कूल की परीक्षा से बहुत डरता है. वसंत मेरे गाँव का लेख हमसे पढ़े. प्रश्न 12 और 13 के उत्तर लिखे. വസന്ത മേരെ ഗാവിലെ ഗദ്യാംശമാണ്. 12നും 13നും ഉത്തരവെഴുതുക. फूलदेई का त्यौहार मुख्य रूप से कहाँ मनाया जाता है? उत्तराखंड में. फूलदेई का त्यौहार धूमधाम से मनाया गया. इस पर एक रपट तैयार करें. 4 सही प्रस्ताव चुनकर लिखे. ഈ പാഠഭാഗത്തിലെ ശരിയായ 4 സെൻറ്റൻസ് കണ്ടെത്തി എഴുതുക. बसंत के आने के साथ पहाड़ी ढलानों पर सरसों का पीला रंग फैल जाता है. देहरियों पर फूल सजाने वालों को दक्षिणा मिलती है. दक्षिणा में मिली सामग्रियों से सामूहिक भोज बनाया जाता है. पशु चारक हिमालय औषधियों बेचते हैं. सबसे बड़ा शौमान जीवनी के हमसे पढ़े और 14 से 16 तक के प्रश्नों के उत्तर लिखे. सही वाक्य चुनकर लिखे. लोग चिल्लाने लगे. 4ാമത്തെ ആൻസറാണ് ശരി. दर्शकों ने देर तक खड़े होकर तालियां बजाई क्यों? 5 साल का बच्चा चार्ली का भोलेपन और उसका गाना सुनकर दर्शकों ने देर तक खड़े होकर तालियां बजाई. 5 വയസ്സുള്ള ചാർലിയുടെ നിഷ്കളങ്കതയും അവൻ്റെ പാട്ടും കേട്ട് കാഴ്ചക്കാർ ഒത്തിരി നേരം കൈയടിച്ചു. दर्शकों ने माम से हाथ मिलाकर चार्ली की तारीफ की. माम की उस दिन की डायरी कल्पना करके लिखे. ചാർലിയുടെ അമ്മയുടെ ഡയറി എഴുതാനാണ്. चार्ली की माम अपना अनुभव सहेली को बताना चाहती है. सहेली के नाम चार्ली की माम का पात्र कल्पना करके लिखे. തൻ്റെ മകൻ ചാർലിയുടെ പ്രകടനം കണ്ടിട്ട് അമ്മയ്ക്ക് വളരെയധികം സന്തോഷമായി. അമ്മ തൻ്റെ സന്തോഷം കൂട്ടുകാരിയെ കത്തിൽ കൂടി അറിയിക്കുന്നു. താരിഖ് ബുധവാർ
आज कितना अच्छा दिन था, मैं बहुत खुश हूँ। मेरा बेटा चार्ली पहली बार स्टेज पर आया। मैनेजर साहब ने उसे स्टेज पर भेजा। मैं डरती थी कि चार्ली स्टेज पर जाकर क्या करेगा, लेकिन मेरा बेटा चार्ली के भोलेपन और गीत से दर्शक खुश हो गए। मैं कितना भाग्यशाली माँ हूँ। ठाकुर का कौवा कहानी का यह अंश पढ़े और प्रश्न 17 से 19 तक के उत्तर लिखे। इस कहानी के लेखक कौन है? प्रेमचंद। गंगे के हाथ से रस्सी क्यों छूट गई? ठाकुर के डर से। संगीतम की सहायता से गंगे के चरित्र पर टिप्पणी लिखे। ठाकुर का कौवा कहानी का एक पात्र है गंगे। गंगे एक साधारण गृहिणी है, एक गरीब परिवार की सदस्य है, सामाजिक कुरीतियों के विरुद्ध आवाज़ उठाने वाली है, अपने पति को बहुत प्यार और आदर करती है, वह साहसी है। ठाकुर के कुएं से पानी लाने की हिम्मत से हुई एक सहनशील औरत है। गंगे ने घर पहुंचकर देखा कि जोकू वही महिला गंदा पानी पी रहा है। इस प्रसंग पर जोकू और गंगे के बीच की संभावित बातचीत लिखे। 19ാമത്തെ ക്വസ്റ്റ്യനിൽ രണ്ടിൽ ഏതെങ്കിലും ഒന്ന് എഴുതിയാൽ മതി. ചരിത്ര ടിപ്പണിയോ അല്ലെങ്കിൽ വാർത്താലാപം. എക്സാമിന് ചോദിക്കാവുന്ന ഇമ്പോർട്ടൻറ്റ് ചാപ്റ്റേഴ്സിൻ്റെ ക്വസ്റ്റ്യൻസ് കൊടുത്തിട്ടുണ്ട്. അത് നോക്കി പഠിക്കുക. എല്ലാവരും എക്സാം നന്നായിട്ട് എഴുതുക.